म्हणायला गेलं तर 8 जागांवर होत असणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातल्या या प्रमुख उमेदवारांचं राजकीय भविष्य आज ठरवलं जाणार आहे। पण इतक्यापुरताच आजचा दिवस मर्यादित आहे का? तर नाही। 8 जागांवर काही असे उमेदवार आहेत ज्यांच्यामुळे त्यांचं राजकीय भविष्य आणि त्यासोबतच महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे। हे 3 नेते म्हणजे प्रकाश आंबेडकर, महादेव जानकर आणि अशोक चव्हाण। दलित, ओबीसी आणि मराठा राजकारणाची मोर्चे बांधणी करणारी ही 3 नावं। पण त्यांच्या मतदारसंघात काय होतंय यावरती या 3 नेत्यांचं आणि या 3 नेत्यांमुळे दलित, ओबीसी आणि मराठा राजकारणाचं महत्व, पुढची राजकीय दिशा सुद्धा घडण्यामध्ये आणि बिघडण्यामध्ये महत्वाचं योगदान राहणार आहे। नेमकं कसं समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। तर सुरुवात करूयात ती महादेव जानकरांपासून। परभणीतनं महादेव जानकरांना उभं करण्याचं प्रमुख कारण म्हणजे मराठेतर ओबीसी मतदारांची असणारी बेरीज। मराठा आरक्षणाचा थेट प्रभाव असणारा आणि ओबीसी मतदारांची संख्या अधिक असणारा परभणी हा लोकसभेचा मतदारसंघ। इथं धनगर, हटकर या समाजांच्या व्यतिरिक्त वंजारी समाज सुद्धा ओबीसी प्रवर्गात प्रभावशाली समाज म्हणून ओळखला जातो। दुसरीकडे मायक्रो ओबीसी समाजाची देखील मोठी लोकसंख्या आहे। मुस्लिम आणि मराठा देखील तेवढेच तुल्यबळ आहेत। अर्थात महादेव जानकरांच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान होतं ते म्हणजे मुस्लिमांसह ओबीसी समाज एकत्रित करणं। आता महादेव जानकर या राजकारणात यशस्वी ठरले तर 2 महत्त्वाच्या अशा गोष्टी या अधोरेखित होताना आपल्याला पाहायला मिळतील। यातली पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आक्रमक राजकारणापुढे इतर जातसमूहांना एकत्रितपणे बांधता येतं आणि त्यामध्ये मुस्लिम समाजाचा देखील समावेश करता येतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट होईल ती म्हणजे भाजपच्या माधव पॅटर्न मध्ये धचं महत्त्व वाढलेलं असेल। यापूर्वी महाराष्ट्रातल्या माधव पॅटर्न मध्ये माळी आणि वंजारी जात समूहानं राजकीय लाभ घेतल्याचं बोललं जातं। माळी समाजातनं महाराष्ट्राच्या राजकारणात छगन भुजबळ यांच्यासारखं राजकारण प्रस्थापित झालं, तर वंजारी जात समूहातनं गोपीनाथ मुंडे यांचं राजकारण प्रस्थापित झालं। पण धनगर समाजाचं राजकारण अजूनही प्रस्थापित राजकारण होऊ शकलेलं नाहीये। महाराष्ट्रातनं आजवरच्या इतिहासात एकही धनगर समाजाचा लोकप्रतिनिधी लोकसभेवरती खासदार म्हणून निवडून जाऊ शकलेला नाहीये। त्यामुळे महादेव जानकर जर लोकसभेला जिंकले तर धनगर समाजासाठी त्यांचा विजय हा महत्त्वपूर्ण ठरणार आहे। आपोआपच माधव पॅटर्न मध्ये मग ते भाजप अंतर्गत राजकारण असो की इतर समाजांचं, मात्र ओबीसी समाजाचं जे काही राजकारण होतं त्यामध्ये धनगर समाजाच्या राजकारणाचं महत्त्व आणि मूल्य त्यांचा विजय वाढवणारा ठरू शकतं। मात्र जर का त्यांना अपयश आलं तर धनगर प्लस इतर ओबीसी या राजकारणाचं ते अपयश समजलं जाईल। अशा वेळी व्यक्तिगत महादेव जानकरांना जबाबदार धरलं जाईल, पण राजकारण हे धनगर समाजाला केंद्रबिंदूवरती ठेवून इतर समाजाच्या बेरजेच्या राजकारणावर सामाजिक विश्लेषण निश्चितपणे होईल। त्यामुळे महादेव जानकरांचं जिंकणं किंवा हरणं हे महत्त्वाचं ठरतं, कारण त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातल्या धनगर राजकारणावर, धनगर प्लस ओबीसी राजकारणाच्या बेरजेवरती निश्चितपणे होऊ शकतो। आता यातलं दुसरं नाव आहे ते म्हणजे प्रकाश आंबेडकर। अकोला पॅटर्न हे प्रकाश आंबेडकरांच्या सोबतच दलित समाजाच्या सत्तेच्या राजकारणाचा एक महत्त्वाचा पॅटर्न। सत्ताधारी होण्यासाठी बेरजा आणि ऍडजस्टमेंट हे प्रकाश आंबेडकरांनी ओळखलं। इतर ठिकाणी दलित आणि अल्पसंख्याक मतांची बेरीज आपल्या मागे कशी उभी राहील याची जुळणी सत्ताधारी राजकारणी, विशेषतः काँग्रेसचं राजकारण हे करत राहिलं। पण अकोल्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रकाश आंबेडकरांनी हेच सूत्र उलट तयार केलं। वंचितचं काय होणार हा प्रश्न एकट्या वंचित पुरता मर्यादित नसून तो महाराष्ट्रातल्या दलित, बौद्ध, मुस्लिम आणि मायक्रो ओबीसींच्या मुख्य प्रवाहातल्या राजकारणासाठी सुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे। 1998 आणि 99 साली प्रकाश आंबेडकर अकोला मतदारसंघातनं 2 वेळा खासदार म्हणून निवडून आले, पण त्यानंतर सातत्यानं 20-22 वर्ष त्यांना पराभव बघावा लागतोय। आज प्रकाश आंबेडकरांचं वय हे 69 वर्ष आहे। 20 वर्ष संसदीय राजकारणाबाहेर राहून त्यांनी राजकारणात दखलपात्र ठरण्याचे प्रयत्न केले, पण 2019च्या लोकसभेपूर्वी वंचितची मोड बांधून मुस्लिम समाजासह बौद्ध, आदिवासी, मायक्रो ओबीसी आणि विस्थापित मराठा समाजांची मोड बांधण्यात त्यांना यश आलं होतं। या इलेक्शन मध्ये वंचित बहुजन आघाडी किती मतं मिळवते, किती ठिकाणी त्यांचे उमेदवार निवडून येतात हे जसं महत्त्वाचं असणार आहे, तसंच वंचित मध्ये बौद्ध, दलित प्लस अन्य यातली अन्य मतदारांची टक्केवारी किती राहते यावर सुद्धा बेरजेच्या राजकारणाचं भविष्य हे अवलंबून असणार आहे। आणि त्यासाठीच प्रकाश आंबेडकरांना किमान अकोल्याचा विजय हा महत्त्वाचा ठरतो। एकतर प्रकाश आंबेडकर अकोल्यातनं विजयी झाले तर बौद्ध, दलित या मतांच्या पलीकडे जाऊन
वंचित फॅक्टर मुख्यधारेचं राजकारण करू शकतो हा कॉन्फिडन्स जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या विजयामुळे निश्चितपणे मिळू शकतो। त्याच प्रकारे वंचितचं राजकीय भविष्य देखील निश्चित महाराष्ट्रात मोठं होऊ शकतो। पण प्रकाश आंबेडकरांचा जर पराभव झाला तर तो पराभव फक्त अकोल्यापुरता मर्यादित राहत नाही। 69व्या वर्षात असणाऱ्या प्रकाश आंबेडकरांपुढे संसदीय कारकिर्दीचं सक्रिय वर्ष खूप कमी राहू शकतात। पुढची 5 वर्ष वाट पाहणं, परत निवडणूक लढणं आणि 74व्या वर्षी विजय मिळवून संसदेत जाणं या तशा गोष्टी आता अडचणीच्या वाटतात। अशा वेळी आंबेडकरी पक्षांमध्ये अथवा रिपब्लिकमध्ये ज्या फुटी होत गेल्या तशीच फूट वंचितमध्ये होऊ शकते। त्यामुळे दलित राजकारण किती बेरजा करू शकतं ते मुख्यधारेचं राजकारण करू शकतं हे सिद्ध करणारा निकाल म्हणून प्रकाश आंबेडकरांचं अकोल्यातलं राजकारण हे महाराष्ट्राची दिशा ठरवू शकतं। आता यातला तिसरा नंबर लागतो तो अशोक चव्हाणांचा। अशोक चव्हाण भाजपमध्ये आले तेव्हा 2-3 चर्चा या माध्यमांमध्ये होत होत्या। यातली एक चर्चा म्हणजे भाजपला संपूर्ण मराठवाड्यात मोठा नेता मिळत नव्हता, तो आता मिळालाय। दुसरी चर्चा म्हणजे भाजपला मराठा फॅक्टरवर सातत्याने अपयश जाणवत होतं, ते आता भरून काढणारा मराठा लीडर मिळालाय। आणि तिसरी चर्चा होत होती ती म्हणजे राजकीय वारसा आणि काँग्रेसी राजकारणाची जाण असणारा असा नेता भाजपला मिळालाय। आता हे 3 फॅक्टरच अशोक चव्हाणांची लायबिलिटी हे झालेले आहेत असं म्हणता येतं। म्हणजे मराठा मतदार अशोक चव्हाणांनी नांदेडमधनं भाजपचे उमेदवार असणाऱ्या प्रतापराव चिखलीकर यांच्या मागे जोडणं हा त्यांच्या समोरचा सगळ्यात मोठा टास्क असल्याचं समजलं जातंय। याशिवाय मुस्लिम आणि दलित मतांची सांगड ही भाजप उमेदवाराच्या मागे जोडण्याचं काम सुद्धा अशोक चव्हाणांनाच देण्यात आलं होतं। भाजप उमेदवाराच्या मागे ज्या काही अडचणी होत्या त्या दूर करण्याची जबाबदारी अशोक चव्हाणांना देण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये अशोक चव्हाण जर अपयशी ठरले तर चव्हाणांसह पक्षांतराच्या राजकारणावर देखील अनेक प्रश्न हे अधोरेखित केले जाऊ शकतात। पण नेमके कसे तर जातीय समीकरण जुळवून घेण्यासाठी पक्षाच्या विचारधारांच्या विरोधातल्या नेत्याला फक्त जातीय समीकरणात फिट बसतो म्हणून जोडून घेतलं जाऊ शकत नाही। याचा फेरविचार भाजपला नांदेड जर गमावली तर करावा लागू शकतो। दुसरा महत्वाचा परिणाम होतो तो म्हणजे मराठा राजकारण्यांच्या असणाऱ्या क्षमतेवरती। भाजपनं 2014 पासूनच सातत्यानं काँग्रेस राष्ट्रवादीच्या मराठा सहकार बेस असणाऱ्या नेत्यांना रेड कार्पेट टाकलेलं दिसून येतं। गतवेळी उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला, महाडिकांना राज्यसभेवर घ्यावं लागलं, चव्हाणांना देखील राज्यसभेवरतीच घ्यावं लागलं। त्यामुळे अशोक चव्हाण असोत, नारायण राणे असोत हे नेते नेमके किती चालतात किंवा लोकांमध्ये ते किती वर्कआउट होतात यावरती अशा पक्षांतराचं भविष्य हे अवलंबून असेल। थोडक्यात काय तर मराठा राजकारण प्रस्थापित नेत्यांना जोडून होऊ शकतं की नाही हे अशोक चव्हाणांचा नांदेड जिंकण्यासाठी किती फायदा झाला यावरतीच ठरू शकतं। तुम्हाला काय वाटतं? दुसऱ्या टप्प्यातल्या या 3 नेत्यांच्या हरण्या जिंकण्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावरती खरंच इम्पॅक्ट होईल का? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा।